सुप्रभात मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रेवा ही अथर्वचा विचार करते आणि बोलते की मला माहिती आहे अथर्व हा गोड बोलून सगळ्यांना त्याच्या जाळ्यात फसवतोय, पण मला माहिती आहे त्याचं इंटेन्शन खूप खराब आहे आणि तो मग आता काहीतरी राडच करणार आहे. तेवढ्यात मागून हा अथर्व फुगे घेऊन हळूच येतो आणि शेजारी येऊन रेवाच्या शेजारी एक फुगा फोडतो. तर रेवा ही डचकते आणि डचकून ही उठते. तर अथर्व हा हसू लागतो. तर रेवा बोलते की अथर्व, तुला सांगितलं होतं ना रमानी की माझ्या रूममध्ये नाही यायचं. तर लगेच अथर्व बोलतो की तेच तर नाही होत ना. तर लगेच अथर्व हा तिच्या जवळ जाऊन बोलतो की तुझा सुगंध, हे तुझे केस, पर मला तूच हवी ना. तर मग मी काय करू, हे दिल तेरे लिए धडकता है. तर अथर्व बोलतो की आता मी तुला एक गंमत दाखवतो. तर अथर्व हा खुर्ची घेतो आणि बोलतो की मॅडम प्लीज हॅव ए सीट. तर लगेच रेवा ही काहीच नाही बोलते आणि लगेच जोरात अथर्व हा ओरडून बोलतो की बसते की नाही आता. लगेच घाबरून ही आणि डचकून रेवा ही खुर्चीवर बसते. तर लगेच मागून अथर्व हे तिला खुर्चीवर बसल्यानंतर तिला बांधतो. तर ते बघून रेवा खूप घाबरते आणि रडायला लागते आणि बोलते की अथर्व प्लीज मला सोड. लगेच अथर्व हा एक पाईप आणतो आणि मारायचा ट्राय करतो. तर लगेच जोरात ही रेवा ओरडते आणि तो पाईप आता अथर्व तिच्या हातामध्ये घालतो. लगेच अथर्व हा बेडवर बसून फुगा घेतो. मी ना तुला ह्या फुग्यासारखं असं मोकळं उडायला शिकवतो, तू फक्त वेट कर. तर लगेच रेवा बोलते की नको अथर्व, तुला मी नाही ना आवडत इथं राहायला, तर मी नाही राहत, मी जाईल हे घर सोडून. तर लगेच अथर्व हा बोलतो की तू किती चीप आहे रेवा, तुला या सगळ्यांनी राहायला जागा दिली, खायला प्यायला अन्न दिलं आणि स्वतःची तर रूम पण दिली आणि जॉब पण दिलाय तुला, आणि तू यांना सगळ्यांना मुसीबतमध्ये टाकून तू स्वतः कुठं चालली आहे. म्हणजे पण अक्षय तर तुझा तसं पण केअर करत नाही, पण अभिजित आहे ना, तो तर तुझी खूप केअर करतो. पण त्याचं पण लग्न झालंय म्हणून त्याची पण तुझ्यासोबत डाळ जुळत नाही. पण माझ्याकडं आता सगळं आहे, पैसा आहे, घर आहे, जॉब आहे, तर तू म्हणूनच मी तुला घ्यायला आलो इथून. आता तू पण म्हणते की मी इथून जाते म्हणून, आता असं कसं होईल रेवा. बट एवढं लक्षात ठेव की कर्मा ऑलवेज बी बॅक ना. रेवा, मला त्या घराचा खूप राग येतो, त्रास होतो मला त्याचा खूप, म्हणून पण काय करायचा, मिठी चोरी पण कधीतरी बनावं लागती ना. लगेच रेवा ही बोलते की म्हणजे एक नक्की काय करणार आहेस तू. तर लगेच अथर्व हा उठून आशेसमोर जातो आणि जोरात बोलतो की मी बदला घेणार आहे त्यांचा. प्रमाणे तुला इथं आणलं आणि एकेकाळी अक्षयने तुझ्यावर प्रेम केलं की तो अभिजित तुझ्यावर फिदा आहे, म्हणून मी हळूहळू आता सगळ्यांना एकत्र घेणार आणि मग तुला बघणार. मग सगळे जर माझ्या कंट्रोलमध्ये आले तर मी तुला असा घेऊन जाईल. तर लगेच अथर्व हा तिच्या जवळ येतो आणि बोलतो की म्हणून तू माझीच राहणार आणि माझीच असणार तू. लगेच रेवा बोलते की अथर्व प्लीज मला सोड ना प्लीज. तर लगेच अथर्व बोलतो की नाही रेवा, तुझं हे सगळं खरं नाटक आणि खरं तुझ्या आतमधलं ते कॅरेक्टर ते दिसायला हवं ना दुसऱ्यांना. लगेच अथर्व हा खाली बसतो आणि रेवाला बोलतो की इकडे बघ नीट. तर लगेच तिच्या तोंडाला हात लावून अथर्व हा तिच्या डोक्यावर लिहितो की आय एम ए बॅड गर्ल. ही रडत बोलत असते की नको ना अथर्व. लगेच अथर्व बोलतो की तुला बघायचं आहे ना. तर रेवा बोलते की नाही, मला नाही बघायचं. तर लगेच अथर्व हसून बोलतो की मला माहिती आहे तुला बघायचं आहे, चल दाखवतो तुला. लगेच खुर्ची मागं घेतो आणि दाखवतो की हे बघ मी काय लिहिलंय ते. अरे ही तर रिफ्लेक्शन मिरर आहे ना, तुला नाही दिसणार, चल मी सांगतो तुला. तर लगेच अथर्व हा बोलतो की आय एम ए बॅड गर्ल. अथर्व बोलतो की आता हे कोणी लिहिलंय ते कोणी विचारलं तर काय सांगशील. तर लगेच जोरात रेवा बोलते की मी सांगन की तू लिहिलंय. तर लगेच कट्टर घेऊन अथर्व बोलतो की ही चुकूनही पण भूल करू नको, जर तू हे सांगितलं तर तुझा आणि अभिचा तो प्रेमातला मिठीतला फोटो मी लगेच दाखवीन, तर तुला माहिती आहे काय होईल, ते डायरेक्ट ब्लास्ट होईल. तर लगेच अथर्व बोलतो की आता म्हणूनच तुला जर सुखाचं राहायचं असेल तर मी जे म्हणन ते तुला करावं लागणार. इकडे हॉलमध्ये सगळे ही रेवाची वाट बघतात. तर लगेच आयाजी बोलते की अरे रेवा ही काय येत नाही अजून, जा जान्हवी तिला बघू नये. तर लगेच जान्हवी बोलते की आई आजी तुम्ही मला का सांगतात तिकडे जायला, तुम्हाला माहिती जर मी तिकडे गेली तर मी माझा मूड स्पॉईल करून येते आणि तुम्हाला माझा मूड स्पॉईल का करायचा आहे. तर लगेच आयाजी बोलते की जान्हवी तुला काम सांगणं म्हणजे हे अवघड काम आहे. तर लगेच आयाजी बोलते की अभिजित तू जा आणि रेवाला घेऊन ये.
लगेच इकडे अभि वरती बघताच तेवढ्यात अक्षय अथर्व आणि रेवाला मिठीत घेऊन येतो खाली. तर ते बघून याची बोलते की अरे. तर लगेच इकडे ते बघून आता जान्हवी बोलते की बोल बेबी बोल. तर लगेच इकडे आनंद बोलतो की काय जाऊ दे ते, हे काय नवीन झोल आहे आता. ते बघून इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. लगेच इकडे जान्हवी हसून बोलते की हो किती भारी दिसताय ते. तर आनंद तू पण मला कधीतरी असं उचलून घे. तर लगेच आनंद बोलतो की जानू पण मी रात्रभर पेंटिंग केली आहे म्हणून उभा राहून माझे पाय दुखतायत ना. तर लगेच जान्हवी बोलते की किती अनरोमॅन्टिक आहे तू, नॉनसेन्स, जा तिकडंच. तर लगेच इकडे आईजी बोलते की अरे काय प्रकार आहे हा. तर लगेच अथर्व हा तिला खाली ठेवून दम खात बोलतो की अरे आजी काय सांगू तुला, मी तिथे वरती गेलो तर मी बोललो की चल खाली तुला बोलावलं आहे, सगळेजण खेळताय. तर ती बोलते की मला उचलून घे म्हणून आता मग मी काय करू. तर लगेच इकडे अथर्व बोलतो की आणि त्या फळ्यासारखं काहीतरी लिहून काढलंय. तर लगेच जान्हवी बोलते की बघू मला. तर जान्हवी उठून बघते तर हसून मोठ्याने बोलते की तिने लिहिलंय की आय एम अ बॅड गर्ल मीन्स शी इज अ बॅड गर्ल. म्हणजे की आता आम्हाला माहिती आहे रेवा की तू बॅड गर्लच आहे, पण असं कोणी कपाळावर लिहिल्यानंतर त्यांचे ओझे कमी नाही होत. तर लगेच इकडे ते ऐकून सगळेच जोराजोरात हसत असतात. तर लगेच आयाजी बोलते की काय बालिशपणा आहे रेवा हा, काय बावळट झाली आहे तू, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का थोडा, हे काय असं कोणी लिहितं का. तर लगेच इकडे आनंद बोलतो की बघ जानू, मी जर तुला उचलून घेतलं असतं तर तुला पण आयाजी अशीच बोलली असती. तर लगेच जान्हवी बोलते की बेबी पण मी फक्त उचलून घ्यायचं विषय काढला होता, तू आता बास कर आणि ते ऐक. तर लगेच इकडे रेवा बोलते की आई आजी ते मला असंच. तर लगेच अथर्व बोलतो की आई आजी ते आपल्या सगळ्यांमध्येच एक बालिशपणा लपलेला असतो, ते मग अचानकच कधीतरी बाहेर येतं, मग हे असं होतं. तेच रेवा बोलते की आणि जेव्हा हा वरती आला तर तेव्हा मी त्यालाच बोलले होते की तू मला उचलून घेशील का. तर लगेच इकडे मग म्हणूनच मग मी बालिशपणा दाखवला. तर लगेच इकडे सगळे हसतात. तर रमाकांत बोलतो की अथर्व तुला माहिती आहे का, हिला आमच्या घरात खूपच उचलून घेतले म्हणून ती आता डोक्यावर बसून राडे करायला लागली. तर लगेच आरती बोलते की आता माझं सगळ्यांनी ऐका रेवा, तू आता थकलेली असशील वाटतं, नाही ते थोडा डोक्यावर परिणाम झाला असेल तर बट तुला झोपायची गरज आहे तर तू जा, आम्ही खेळतो, तू झोपून घे. तर लगेच जान्हवी बोलते की मी हेच सांगत होते केव्हाचे तुम्हाला, पण कोणी माझं ऐकत नव्हतं बिलकुल आणि म्हणून ते झालं आता. लगेच आयाजी बोलतात की आता तू कपाळ धुवून ये. तर लगेच इकडे रेवा बोलते की हो मी नाही करत पार्टिसिपेट आणि मी इथेच एका बाजूला बसून राहील. तर लगेच आयाजी बोलते की अरे मी तुला सांगते की तू तुझं तोंड धुवून ये. तर लगेच रेवा ही अथर्वकडं बघते. तर अथर्व लगेच बोलतो की माझ्याकडं काय बघतीये, आयाजी तुला एवढं सांगताय तर जा ना तोंड धुवून ये. तर मग लगेच मध्ये रमाकांत बोलतो की स्पेशली ते घाण कपाळ पण धुवून ये. तर लगेच इकडे रमाच्या मनात प्रश्न येतो आणि रमा बोलते की इतक्या लवकर कसं काय रेवाच्या सारखी मुलगी एवढी नीट होईल, काहीतरी पाणी शिजतं इथं. तर लगेच जान्हवी बोलते की अरे चला ना आता आपण सगळे खेळूया. तर लगेच आयाजी बोलते की नको मला नाही खेळायचं, माझा पूर्ण मूड स्पॉईल झालाय. तर लगेच आनंद बोलतो की जाऊ दे ना आजी आता चिल कर, ते झालंय सगळं. तर लगेच अथर्व बोलतो की तर लगेच जान्हवी बोलते की अरे तिच्यासाठी आम्ही खूप काही केलं आहे आणि तू आता बोलतोय की की तुम्ही आता तिला मानसिक प्रॉब्लेम आहे म्हणून तिला मदत करा. तर लगेच आयाजी बोलते की हो ना, आधीच तिचं डोकं जड झालं आहे. तेवढ्यात बोलताच तिथं अभिषेक हा तिकडे निघून जातो. तर लगेच इकडे सगळे त्याच्याकडेच बघत राहतात. लगेच अक्षय बोलतो की अरे बास करायला त्या रेवासाठी कमून तुम्ही मूड स्पॉईल करताय, चला अक्षय तू कंटिन्यू. तर अथर्व तू कंटिन्यू कर आता. तर लगेच अथर्व बोलतो की आता पुढचा गेम तो असा आहे की तुमच्या घरच्यांच्या मनातली ती भीती काढण्यासाठी बाहेर मी ही गेम बनवली आहे. तर याचं नाव आहे भ. तर हे सगळे बोलतात की भ अशी पण गेम असते का. अथर्व सांगतो की आता ही गेम कशी खेळायची. तर एकावर टर्न असेल तर म्हणजे राज्य असेल एकावर, तर मग जे आता राज्य असेल तो डोळे बंद करेल आणि बाकीचे सगळे त्यांच्या अंगावर चादर घेऊन त्यांची प्लेस चेंज करणार. तर मग जे राज्य घेणार होतं ते डोळे उघडणार आणि कोणाच्या तरी पुढे उभा राहणार आणि डोक्यावर हात ठेवून त्यांचं नाव सांगणार. फॉर एक्झाम्पल आता मी जर आनंद पुढे गेलो पण त्या चादरीमध्ये जर आनंद असला तर मग त्या राज्यवाल्याला याच्या मनातलं ज्याला काही आवडत नाही ते सांगायचं. तर जर त्या गोधडीत जर कोणी नसेल म्हणजे आनंददादा नसेल तो, तर लगेच त्या आतमधल्या व्यक्तीने ती चादर खाली काढून जोरात भॉ करायचं. समजलं तुम्हाला सगळ्यांना. सगळेजण हो बोलतात.
लगेच इकडे रेवा ही तोंड धुवून येते तर आरशासमोर तिला ते डोक्यावर हात लावून तिला विचार करत असते की कसं अथर्वाने तिच्या कपाळाला ते आय एम ए बॅड गर्ल लिहिलं होतं. तर लगेच तेवढ्यात ती तोंड पुसताच तिकडे रमा येते तर रेवा तिला बोलते की रमा तू इथे काय करते, जा ना खाली सगळ्यांसोबत खेळ. तर लगेच रमा बोलते की मला माहिती आहे ना रेवा तू किती सरळ आहे म्हणून, आणि आत्ता एवढ्यात तू एवढी सरळ होणार नाही, मला माहिती आहे ते. लगेच रेवा बोलते की पण मी तुला काही ते सांगा आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवणार आहे का. तर लगेच रमा बोलते की जर ती विश्वासाची तू काहीतरी असं बोलली तर मी नक्की विश्वास ठेवेल. तर लगेच रेवा सांगते की तर मला असं म्हणायचं होतं की अथर्व हा खूप घाण मुलगा आहे त्याचं, आणि तो इथे आलाय तो एकदम बॅड इंटेन्शननी आलेला आहे इथं. मला नाही माहीत की त्याने तुम्हाला काय सांगितलं आहे, पण त्याचं इंटेन्शन खूप बॅड आहे. तर लगेच रमा बोलते की तू कोड्यात बोलू नको, तुला सांगायचं आहे तर नीट सांग, आता सांग काय झालंय. तर लगेच रेवा ही खाली बसते पायाला आणि बोलते की रमा तुला माहिती नाही तो अथर्व कसा आहे. जर मला कोणी हात लावायचा प्रयत्न केला नाही तर गोड बोलायचा प्रयत्न केला तर त्याला ते आवडत नाही. म्हणून मी जेव्हा ती झोपडीत होते तेव्हा मला कोणी इकडे अट्रॅक्ट केलं तर लगेच त्याला ते आवडत नाही, म्हणून तो झोपडीतच तिकडे वस्तीवर मारायला जायचा त्यांना. म्हणून आता त्याला इथे मी राहिलेलं आवडत नाही कारण तुम्ही सगळे आहात म्हणून आता तू अक्षय, मी आणि ह्या सगळ्या घरच्यांना तो स्पॉइल करणार आहे. लगेच इकडे रेवा बोलते की मी तुझ्याकडे खूप मोठी रिक्वेस्ट करते, आय एम बेग विथ यू, मला प्लीज तू ह्या अथर्वला या घरात ठेवू नको. तर ते बोलताच इकडे रमाच्या डोळ्यातून खचकन पाणी निघत असतं. तर लगेच इकडे रमा ही अक्षयला बोलून घेते आणि अक्षयला बोलते की तुम्ही त्या अथर्वला इथून जायला सांगा. तर लगेच इकडे अक्षय बोलतो की तू काय बोलते रमा, मी हिच्यासाठी त्याला बाहेर काढणार नाही, आणि तो इथे आलाय तर काहीतरी होऊनच आलाय. तू आणि ह्या मुलीसाठी काही पण बोलू नको, म्हणून आपले हे एक मत होणार नाही आहे बिलकुल. तर लगेच इकडे रमा बोलते की पण तो आलाय, तो आता उद्या नाही तर आपलं घर पण पेटवायला बसला. ते ऐकून इकडे रेवाला खूप मोठा धक्का बसतो तर रेवा ही रडायला लागते. तर मित्रांनो, का खरंच अथर्व हा बाहेर घराच्या निघणार का अक्षय त्याला खरंच बाहेर काढणार का. तर पुढील भाग बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.